हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर या ठिकाणी संभाजीनगर कारागृहाचा फायनल अंदाजित कट ऑफ कास्टनुसार किती लागू शकतो, महिलांचा कास्टनुसार किती लागू शकतो, याची विस्तृत अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण त्यांनाही एक प्रकारे अंदाज येऊन जाईल की या ठिकाणी कारागृह संभाजीनगर भरतीमधील फायनल कट ऑफ किती लागू शकतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला जागा पाहूयात. या ठिकाणी ही जे ॲड आहे, ही ॲड मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर लिहिलेला आहे वरी. टोटल जागा या ठिकाणी 315 होत्या, ज्याच्यापैकी SC 42, ST 24, VJA 7, NTB 7, NTC 4, NTD 2, SBC 5, OBC 68, SEBC 32, EWS 33, ओपन 91 अशा या कास्ट वाईज होत्या. कास्टमध्ये अजून आपण जर मध्ये जाऊन पाहिलं तर SC सर्वसाधारणला 12, SC महिला 13, ST सर्वसाधारण 8, ST महिला 7, VJA सर्वसाधारण 3, VJA महिला 2, NTB सर्वसाधारण 3, NTB महिला 2, NTC सर्वसाधारण 2, NTC महिला 1, NTD सर्वसाधारण 1, NTD महिला 1, SBC सर्वसाधारण 1, SBC महिला 2, OBC सर्वसाधारण 21, OBC महिला 20, SEBC सर्वसाधारण 7, महिला 10, EWS सर्वसाधारण 8, EWS महिला 10, ओपन सर्वसाधारण 24, ओपन महिला 27. बाकी खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, होमगार्ड आणि ऑर्फन, अनाथ या सर्वांच्या असणार. तुम्ही इथं समांतर आरक्षणानुसार जागा पाहू शकता. ही ॲड असणारी महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे, तिथूनही डाउनलोड करू शकता, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथंही असणारी उपलब्ध आहे, तिथंही जॉईन करा, तिथूनही भेटून जाईल. चला तर या जागा पाहिल्या. आता या ठिकाणी अंदाजित फायनल कट ऑफ किती लागू शकतो याची संपूर्ण माहिती आता पाहूयात. सुरुवातीला या ठिकाणी आपण ओपन जनरल पासून सुरुवात करूयात. तर ओपन जनरलचा बघा, फायनल कट ऑफ सांगण्याच्या अगोदर एक सूचना, झालेला पेपर पाहून अजून त्या ठिकाणी मार्क लिस्ट यायची आहे, पण पेपर पाहून त्याचे असणारे उत्तरं पाहून या ठिकाणी मी हा एक अंदाज बांधत आहे. त्याच्यामुळं माझ्या मताशी तुम्ही सहमतच असाल असं नाही. माझं मत मी व्यक्त करत आहे, माझा अंदाज तुम्ही आग्रह करताय म्हणून मी सांगत आहे. बाकी त्या ठिकाणी एक्झॅक्ट कट ऑफ, ऑफिशियल कट ऑफ येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये लागून जाईल, त्याच्यात काही शंका नाही. येते लक्षात? त्याच्यामुळं जास्त ज्ञान कमेंट बॉक्समध्ये एवढा तेवढा काही करायची गरज नाही. तुम्ही स्वतः पण असणारं मार्क लिस्ट आल्यानंतर जर त्यांनी व्यवस्थित टाकली तर तिथून काढू शकता. चला, ओपन जनरलचा कट ऑफ हा 132 ते 135 या दरम्यान लागू शकतो. ओपन फिमेलचा 122 ते 126 या दरम्यान असू शकतो. OBC जनरल 129 ते 133 या दरम्यान OBC जनरलचा असू शकतो. आता काही लोक इथं डोकं लावतील की OBCला तर भरपूर जागा आहेत, पण OBC मध्ये कास्ट पण भरपूर आहेत, एवढं लक्षात ठेवा. OBC फिमेल 119 ते 124 या दरम्यान OBC फिमेलचा लागू शकतो. SC जनरल 124 ते 127 या दरम्यान SC जनरलचा लागू शकतो. SC फिमेल 115 ते 120 या दरम्यान असणारा SC फिमेलचा लागू शकतो. पुढच्या कॅटेगरी पाहूयात. पण असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपलं जे चॅनल आहे समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यांनाही एक अंदाज येऊन जाईल. येते लक्षात? आणि ही प्रिंटेड PDF आपल्याला हवी असल्यास आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. पुढच्या कॅटेगरी पाहूयात. ST जनरल
ST जनरलचा 122 ते 126 या दरम्यान लागेल. ST फिमेल 112 ते 116 या दरम्यान लागेल. आता काही लोक इथं सांगतील मला की इकडं SCला जागा जास्त आहे तरी तुम्ही त्यांचा कट ऑफ जास्त सांगताय, STच्या जागा कमी असतानाही तुम्ही त्यांचा कट ऑफ कमी सांगताय. त्याचं कारण असं आहे की बाकी सर्व जिल्ह्याच्या लिस्ट पाहून मुलांच्या असणाऱ्या क्वालिटीचा अंदाज घेऊन मी हा एक कट ऑफ सांगत आहे. येते लक्षात. चला पुढं. VJA जनरल 128 ते 133 या दरम्यान VJA जनरल लागेल. VJA फिमेल 120 ते 125 या दरम्यान लागेल VJA फिमेल. NTB जनरल 127 ते 131 या दरम्यान NTB जनरल लागेल. NTB फिमेल 119 ते 123 या दरम्यान NTB फिमेल लागेल. पुढच्या कॅटेगरी पाहूयात, पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा या असणाऱ्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त असणारं मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. पुढच्या कॅटेगरी NTC जनरल 129 ते 134 या दरम्यान NTC जनरल लागेल. NTC फिमेल 120 ते 124 या दरम्यान असेल. NTD जनरल 130 ते 134 या दरम्यान लागेल. कारण NTDची जागाही बघितली तर फक्त सर्वसाधारणला एक जागा आहे, म्हणून NTDचा हा कट ऑफ लगभग असणारा ओपनचाच असू शकतो. ओपन आणि NTD मध्ये कदाचित कुठलाच फरक राहणार नाही असाही माझा अंदाज आहे. चला, NTD फिमेल 121 ते 125 या दरम्यान NTD फिमेल लागू शकतो. SBC जनरल 127 ते 132 या दरम्यान असेल. SBC फिमेल 118 ते 122 या दरम्यान असेल. SEBC जनरल नवीन असणारं सामाजिक व आर्थिक मागासले पण आरक्षण, मराठा आरक्षण म्हणून ओळखले जाते. तर या SEBC जनरलचा 126 ते 130 या दरम्यान लागू शकतो. SEBC फिमेल 116 ते 121 या दरम्यान लागू शकतो. सर्वात कमी या ठिकाणी बघायला गेलं तर EWS जनरलचा लागू शकतो. तो असेल 122 ते 126 किंवा कदाचित याच्यामध्ये अजूनही ±2 मार्क होऊ शकतात. EWS फिमेल सर्वात कमी लागेल महिलांमध्ये 114 ते 117. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर कारागृहाचा संपूर्ण कट ऑफ कास्ट तसंच फिमेल दोन्हीचाही पाहिलेला आहे. समांतर आरक्षण जसं की खेळाडू असेल, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांचं सांगणं कठीण आहे, कारण त्या ठिकाणी मार्क अजून यायचे आहेत. किती फॉर्म भरले त्या लोकांनी अंदाज नाही, म्हणून त्या ठिकाणी त्यांचं सांगणं थोडंसं कठीण आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे अपडेट्स नेहमी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात पहिले पाहायला मिळत असतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. या PDF हव्या असल्यास आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.